आणि आता मुंबईतनं एक ताजी अपडेट आहे। संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर बोलतायत। आपण थेट जाऊया। मग ते कसं भेटतंय ते साहेबांना सांगितलं आम्ही की आम्हाला न्याय द्या। कोण वाटतं जे आहेत त्या मंत्री आहेत त्या संदर्भात काय तुम्ही भूमिका मांडली? आम्ही भूमिका फक्त न्यायाची मांडली, आम्हाला न्याय पाहिजे। त्याची राजीनाम्याची मागणी होते तर राजीनाम्या संदर्भात काय? ते बघतील, ते मग त्यांना ते निर्णय घेतील। ते मुख्यमंत्री आहेत, ते निर्णय घेतील। मला न्याय निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे। त्यांनी हो बोलले, त्याच्यानंतर ह्या गुन्ह्यामध्ये कुणीही असलं, किती मोठं असलं तर त्यांना 100% ह्याच्यात शिक्षा होणार हे त्यांनी शब्द दिला। मुंडेबाबत काही आपण मुख्यमंत्र्यांना सांगितलंय का? नाही सांगितलं। आम्ही जे FIR आहेत, FIR प्रमाणे आम्ही बोललो साहेबांना, आणि FIR प्रमाणे बोलणं झाल्यानंतर आम्ही जी घटना घडली त्या कालावधीमध्ये सगळ्यांचे CDR काढा आणि त्याप्रमाणे सगळा तपास करा। सर, वाल्मिकी कराडबद्दल काय बोलतात? वाल्मिकी कराडचं काय रोल आहे? काय वाटतं? आम्ही अतिरिक्त पुरावे दिलेत का जे या प्रकरणात जोडले गेले नव्हते? FIR बद्दल माझं बोलणं झालंय। वाल्मिकी कराडबद्दल तुम्ही काय बोलत? आम्ही जे FIR आहेत सगळे 28 मे पासूनचे ते सगळे त्यांना दिले। सर, हिंदी में आपसे जानना चाहेंगे, आप फडणवीस जी को आज मिलने आए, मुख्यमंत्री जी को मिलने आए, क्या आश्वासन दिया मुख्यमंत्री, क्या कहेंगे? वो सबको सजा मिलने वाली है। जिसने भी ये गुनाह किया है, जिसने भी हत्या की है, उसको धनंजय मुंडे को लेकर कुछ हे पुरावे आम्ही दिले, याचा अर्थ असा होता का की गुन्हा दाखल करताना काही पुरावे हे बाजूला ठेवण्यात आले जाणून असा काही प्रकार होता, त्यामुळे तुम्हाला आज थेट मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावे लागले? पुरावे म्हणजे जे FIR आहेत पहिल्यापासूनचे एक 4-5 महिन्यातले, ते कसे जुळतात एकमेकाला, त्याचे मी साहेबांसोबत चर्चा केली। म्हणजे वाल्मिकी कराडचाही जो फार आहे तो पण याची सगळे दिले। जी चौकशी सुरू आहे त्यापासून आपण समाधानी आहात का आतापर्यंत? जी काय SIT जी चौकशी करत आहे, आम्हाला त्याचा अहवाल 1-2 दिवसामध्ये सगळा मिळण्याबाबत पण चर्चा केली। 2 दिवसात ते आपल्याला जे काय तपास झालाय ते आपल्याला आपको भरोसा है मुख्यमंत्री के शब्दों पर? मुख्यमंत्री के शब्दों पर आपको भरोसा है? मुख्यमंत्री के शब्दों पर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांची मुलगी हे माध्यमांशी संवाद साधत होते। आपण मुख्यमंत्र्यांना FIR मधल्या काही बाबत माहिती दिली आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आश्वासन दिलं की या प्रकरणात न्याय होईल, दोषींना शिक्षा केली जाईल आणि तपास कुठपर्यंत आलाय, तपासाचे अपडेट्स त्यांना वेळोवेळी दिले जातील असं आश्वासन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिल्याचं सांगितलं। त्यांनी SITचा अहवाल 2 दिवसात देण्याचं आश्वासन दिल्याचं सुद्धा धनंजय देशमुख यांनी सांगितलंय। धनंजय देशमुख हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झालेत। पूर्ण कुटुंब आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलं होतं आणि भेटीनंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे।